हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर काल रामनवमी होती आणि गेलो होतो गावाकडे, त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट वगैरे करणं पॉसिबल झालं नाही। फुल डे तिथेच गेला, त्यामुळे फुल बिझी होतो आम्ही तिथे। थोडंफार मम्मीसोबत वेळ घालवत होते, त्यामुळे मला काही व्हिडिओ वगैरे शूट करणं पॉसिबल झालं नाही। आणि जे केलं होतं ते नंतर एडिटिंग करणं, तर आम्ही घरी पण रात्री खूप उशिरा पोचलो, त्यामुळे मी काही एडिटिंग वगैरे पण जे थोडंफार केलं होतं ते पण नाही केलं। मग म्हटलं कसं आज तरी काहीतरी शूट करावं। तर फर्स्ट मी जे मम्मीसाठी खिमटी बनवायचं होतं त्याचं साहित्य सगळं तयार करून ठेवत होते। तर मी इथे तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, चना डाळ, उडीद डाळ अशा सगळ्या डाळी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहेत आपल्याला। पण आधी तांदूळ आणि हे सगळ्या डाळी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून छान त्यातलं पाणी निथळून उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत। मस्त ऊन पडलं होतं, त्यामुळे मस्त असं आता सध्या ऊन तर भयानकच आहे, त्यामुळे एखादी गोष्ट लगेच वाळतात। आता सध्या ह्या उन्हामध्ये वाळवणीचे पदार्थ पण लोक करायला घेतात। तर आता हे सगळं वाळतं आहे तोपर्यंत म्हटलं बाकीची जी काही कामं पेंडिंग होती ती पण करावी। तर इथे मसाल्याचा डब्बासुद्धा होता की त्यामध्ये मी बरेच दिवस म्हणजे मसाले संपत आलेले आणि मी आज काही फील केलेलं नव्हतं। तर म्हटलं आज ते पण काम करून टाकावं, जेणेकरून जेव्हा भाजी वगैरे काही बनवायला घेतो ना त्यावेळी पुन्हा नाहीतर डबा बाकीचा मोठा डबा वगैरे काढून घ्यायला लागतो। म्हटलं आज ते पण काम करून घ्यावं। तर सगळे मसाले जे मी मसाले यूज करते जेवणामध्ये ते सगळे मसाले मी ते छोट्या डब्यामध्ये आधी काढून घेत होते। जे काही मसाल्यांचे डबे होते ते मी पुन्हा जागच्या जागी ठेवले, कारण जेवढं गरजेचं आहे तेवढंच काउंटरवर असेल ना तर खूप छान वाटतं। त्यानंतर हे काही जिरा, मोहरी, हळद वगैरे जे काही पॅकेट होते ना ते व्यवस्थित पॅक करून ठेवले। काय होतं नाहीतर डब्यामध्ये वगैरे सांडतात, त्यामुळे म्हटलं आधी हे सगळं व्यवस्थित सगळं लावलं ना एकदा की खूप छान वाटतं। म्हटलं ते पण एकदा काम सगळं करून घ्यावं। त्यानंतर ते सगळं झालं, त्यानंतर मी जेवण बनवायचं होतं अद्वैत आणि माझ्यासाठी। तर भाजी चपातीचा कंटाळा आलेला, म्हटलं काहीतरी शॉर्टमध्ये काहीतरी करावं। तर मी मस्त असा खिचडी राईस तयार केला होता, मसाला राईस। खूप छान टेस्टी आहे, काही भाज्यांची झंझट नाही किंवा काही करायची गरज नाही। कांदा, टोमॅटो, बेसिक आपले जे काही आपण मसाले वापरतो ते, म्हणजे जे घरात इतर काही भाज्यांमध्ये वगैरे वापरतो तेच मसाले, काही वेगळं मसाला आपल्याला ॲड करायचा नाही आहे यामध्ये आणि कुठली भाजी ॲड करायची झंझट नाही। तर मस्त असं त्याआधी ना आपल्याला हे सगळं करायच्या आधी तांदूळ आणि तूर डाळ, मूग डाळ एका भांड्यात मस्त स्वच्छ धुवून भिजवून ठेवायचे, निदान एक 10 मिनटं तरी, 10-15 मिनटं तरी। त्यानंतर हे सगळं जे तेलामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित। जिरा मोहरीची छान फोडणी द्यायची, कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही तो पण ॲड करू शकता। तर यामध्ये मी तेलामध्ये मोहरी, जिरं, कांदा आणि टोमॅटो घातला आणि नंतर सगळे मसाले ॲड केले आणि जे काही तांदूळ आणि तूर डाळ वगैरे भिजवून ठेवली होती ना ती पण ॲड केली आणि छान मस्त असं 2 मिनटं परतलं। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि आता समजा मी 1 वाटी जर तांदूळ घेतला असेल ना तर 2-2.5 वाटी मी पाणी यामध्ये ॲड केलं, अंदाजाने मी सांगते आहे। आता आपला हात अंदाजाने आपल्याला माहीत असतं की आपण किती हे करायचं। एक छोटीशी टिप, ज्यावेळी आपण खिचडी राईस वगैरे लावतो ना त्यावेळी पाणी वगैरे जास्त घालतो ना, मग त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालावं म्हणजे जेणेकरून हे बाहेर येत नाही। मस्त 4-5 शिट्ट्या करू द्यायच्या। त्यानंतर इथे मी माझं जे काही खिमटीसाठी तांदूळ वगैरे वाळत ठेवला होता ते पण खूप छान वाळलं होतं। तर ते पण मी आतमध्ये घेतलं, कारण बाहेर जास्त वेळ ठेवू शकत नाही, गॅलरीमध्ये माकड वगैरे भरपूर येतात, त्यामुळे म्हटलं आधी ते सगळ्यात पहिले आत घ्यावं। तोपर्यंत माझी खिचडी राईस पण मस्त असं तयार झालं होतं, पाहू शकता किती मस्त टेस्टी खमंग दिसतं। खरंच खूप टेस्टला, चवीला खूप छान होता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, शॉर्ट आहे, काही कटकट पण नाही, काही भाज्यांची पण टेन्शन नाही आणि मुलांना पण खूप आवडतं। आता मी अद्वैतचं ताट तयार करत होते, आधी म्हटलं त्याला जेवायला द्यायचं, म्हणजे तो पण व्यवस्थित जेवला ना की आपली पण कामं पण होतात बाकीची आणि म्हणजे तो आराम झोपला की माझी पण बाकीची कामं होतात आणि मला पण निवांत असं जेवायला मिळतं। त्यामुळे म्हटलं आधी त्याचं ताट बनवून त्याला आधी जेवायला द्यायचं। छान खिचडी गरमागरम त्याला सर्व केली
त्यानंतर त्याला ह्याच्याबरोबर ना आपण पापड किंवा भजी वगैरे सुद्धा देऊ शकतो. तर मी इथे बटाट्याची भजी केली होती, कारण अद्वैतला आवडतात, आणि थोडीशी दही, त्यामध्ये थोडंसं साखर घालून दिली होती मी त्याला, गोड थोडंसं म्हणून. तर आता त्याच्या रिॲक्शन्स बघायचे आहे सगळं बघून. चला 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 चला. काय लो खा खा, नुसतं नाही तसं करायचं अद्वैत, गरम आहे. चमच्याने जेव ना. आ हो, मी तुला दुसरा आणते ना, मग त्याच्यासाठी दुसरा आणते. आता तोच घे. मग दुसरा घेऊन ये जा. जेव, नंतर टीव्ही. ओके, कसं झालं अद्वैत? नीट बस ना, जेव, मांडी घालून नीट बसून जेव. कसं वाटलं? हो का, थँक्यू. चला चला, शंपो शंपो, सगळं शंपवायचं. ताट जरा पुढे घे, असं लांब नाही ठेवायचं. जेवण झाल्यानंतर त्याला थोडा वेळ बसवलं आणि नंतर त्याला छान झोपवलं, कारण तो झोपला तरच माझी कामं होणार होती. त्यानंतर मी जे काही राईस वाळवून घेतला होता ना, तो छान तव्यावर तुपामध्ये छान भाजून घेतला, आणि मस्त अशी गार झाल्यावर ना त्याची पावडर करून घ्यायची. आणि त्यानंतर आपण मस्त कुकरमध्ये पण डायरेक्ट फोडणी देऊन हे छान शिजवून खाऊ शकतो. लहान मुलांना आणि मोठ्यांना पण हे खूप म्हणजे सात्विक आणि पौष्टिक आहे. ते सगळं होते तोपर्यंत अद्वैत पण उठला आणि तो तोंड वगैरे धुतला आणि मला म्हणला मी खेळायला जातो. लवकर ये हा. सावकाश अद्वैत, चिमटी सापडेल रे. नाही खेळा. तो खेळायला गेला तसं मी माझी बाकीची कामं आवरून देवाला दिवा लावायला घेतला. तिन्ही सांजेची वेळ पण झाली, तर म्हटलं आता दिवा वगैरे लावून पुढचं कामाला सुरुवात करायची, कारण आज यांचा उपास होता. त्यामुळे मला नैवेद्यासाठी जेवण पण बनवायचं होतं पटपट. दिवाबत्ती झाली ना की खूप प्रसन्न वाटतं घरात, मस्त वाटतं, वातावरणच एक वेगळं असतं. दिवाबत्ती करून झाली, धूप वगैरे दाखवला, तोपर्यंत अद्वैत पण घरी आला. त्यानंतर मी पटपट स्वयंपाक बनवायला घेतला, कारण ह्याने पण यायची वेळ झालेली आणि त्यांचाच उपास होता, त्यांना पण भूक लागली असणार. ह्याने म्हटलं एकदा लवकर पटकन जेवढं होईल तेवढं आवरून घ्यायचं. तर आजचा मेनू असा होता की वरण भात, त्यानंतर वांगा बटाट्याची भाजी आणि शेवयाची खीर, चपाती, हे सगळं बनवलं होतं मी स्वयंपाकाला.
स्वयंपाक करून झाला, जसं आवरलं तसं मग मी नैवेद्य वगैरे पण दाखवून घेतला. अद्वैतला जेवण भरवलं आधी, कारण त्याला भूक लागली होती. त्यानं संध्याकाळी काहीच खाल्लं नव्हतं, तो डायरेक्ट खेळायला गेला होता. ते झालं सगळं, आम्ही पण जेवलो अमृत आल्यावर. त्यानंतर सगळं आवरलं, भांडी वगैरे धुतली, किचन कट्टा स्वच्छ केला. कारण किचन जेवढं क्लीन केलं ना की खूप छान वाटतं, दुसऱ्या दिवशी काम करायला पण बरं वाटतं. तर अशा पद्धतीने हा माझा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.